या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी जोडलेले आहेत। अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांची घरवापसी नाहीच, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी यावरती स्पष्टीकरण दिले। आपली काय पहिली प्रतिक्रिया यावरती? मी जयंत पाटील साहेबांचे आभार व्यक्त करतो, कारण विधान परिषदेच्या ज्या 2 जागा निवडून आल्या त्यावेळेस त्याच्या पूर्वीपासून जयंत पाटील साहेबांनी असा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता की अजितदादांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत। आम्ही वारंवार सांगत होतो की कुठलाही आमदार संपर्कात नाही, सर्व आमदार त्यांना सहज भेटतात आणि सहज भेटल्यानंतर जयंत पाटील साहेबांचं जे मिश्किल बोलणं असतं किंवा राजकीय दृष्टिकोनातून जे बोलणं असतं की ते आमच्या संपर्कात वगैरे वगैरे, तिथे त्याच्या माध्यमातून एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी खूप प्रयत्न केले। म्हणजे तुतारी गटाकडून इतके प्रयत्न आमच्या आमदारांना फोडायचे झाले, पण आता सध्या जी महासन्मान यात्रा सुरू आहे, तळागाळापर्यंत जाऊन अजितदादा ज्या पद्धतीने त्यांनी ज्यांचा अर्थसंकल्प मांडला ते जे मांडतायत, आज मी धुळ्याला आणि अमळनेरला त्यांच्या सोबत होतो, त्याच्यामुळे जनतेचा वाढता प्रतिसाद, जनतेचा वाढता उत्साह, याच्या सगळ्या गोष्टी पाहूनच जयंत पाटील साहेबांनी आमदारांच्या संपर्कात अशी कंडी पिकवली। पण ते बरं झालं की त्यांच्याच तोंडून त्यांनी स्पष्ट केलं की आता ईडीच्या धाकाने कोणता आमदार जाणार नाही, काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांनी नावं जाहीर करावं। माझी तर त्यांना विनंती आहे, त्यांनी नावं जाहीर करावं, नाही तर त्यांच्या 4 आमदारांची मी नावं सांगतो की ते आता विधानसभेला इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। त्याच्यामुळे जयंत पाटील साहेबांनी हा भूलभुलैयाचा मायाजाल रचला होता आणि बरं झालं की तो त्यांनी स्पष्ट करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार। नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।